इथं जिम आहे. जेव्हा आम्ही भोसरीमध्ये होतात ना तर तेव्हा हे असं नेऊन होतं. 10 बाय 10च्या 2 रूम होत्या. त्याच्यात सरांची आणि काकी आमच्या सगळं जेवण बनवायचं. तिथंच 10 बाय 10च्या 2 रूम होते. त्यामध्येच झोपायचं, त्यामध्येच जेवायचं. असेच सगळे 4-5 वर्ष झाले आणि मग बदलत गेलंच नेऊन. बदलत मग आम्ही इकडे आलो. इकडे येऊन असं बिबट्या निघायचे. असंच काही पण असं कंपाऊंड नव्हतं आखेच नेऊनला, काही नव्हतं. मग आज नंतर कुलकर्णी म्हणून त्याच्या नावावर 2 एकर जागा दिली आणि मग असं झालं. तेवढं झालं मग डबल आम्ही सोलारचं पण केलंय. सोलार सिस्टम पण सोलार बॅटरी बॅकअप वरती सोलार आणि इथे बॅटरी बॅकअप. सगळ्यात जास्त आम्ही तर सोलारच वापरतो. वरती सगळीकडे सोलारच जास्त करू. चल आणि इथं जिम बॉक्सिंग. आणि इथे 16ची मुलं आता 23 मध्ये जे 10वी पास झाले, जे 12वी पास झाले, ते दादा आता नोकरीला लागलाय आणि फर्स्ट इयरचे शिकणार मोठा. इथं आम्ही हार्वेस्टिंग केले ना. इथं पावसाचं पाणी जे येतंय ना, पाऊस पडला असं नाही लावलं. पाऊस पडला की याच्यात पाणी येते. इथून इथं जातं. इथं फिल्टर होऊन असंच खाली एक मोठी 500 लिटरची टाकी आहे मोठी. त्याच्यात पाणी जातं आणि त्या टाकीतून वर जातं. वरून आम्हाला आंघोळीला घ्यायला पाणी. आणि इकडे बायोगॅस आम्ही जास्ती करून तर बायोगॅसवरच करतात सगळं. आणि इकडे बायोगॅस इकडे 500 आणि इकडे 1000. दररोज 1000 लिटर गॅस होतो. आणि इकडे गौशाळा आहे. स्लरी होती आणि ती तिकडे जाते त्याच्यात. आणि इथं गौशाळा. 15 गाई आहेत. दररोज आम्हाला गिर गाईचं दूध असतं. आता नाश्त्याला पण दूध असतं. आणि दररोज दूध आणि बिस्किट खातात. हा चला. वर सोलार 60-20 आणि इथं बस. या इथे मिशन चालू आहे. म्हणजे इथे मिशन सगळ्या प्रकारचे. ही झालं पोटॅटोचे. जेणेकरून जाऊन मुलांना ही तेलाचा घाला, ती पीठ कालवायची. असेच भरपूर याचे येतात. आणि जेणेकरून गावाकडे उद्योग म्हणून हे केले. मुलांनी गावाकडे जाऊन करावं असंच. हे ते पुस्तक आहे. काही असे बाहेर देशाहून शिकवायला येतात मुलांना. ते इंग्लिश शिकण्यासाठी ते क्लासरूम केले. तो एक लहान क्लासरूम आणि एक मोठी क्लासरूम.
हा. आणि आता मॅडम नाहीत म्हणून जे मोठाले मुलं आहेत, जी गेल्या वर्षीची मुलं आहेत ना, ते आता लहान क्लास घेतात. आणि इकडे पण फिजिक्स बायोलॉजी पुस्तक. टीचर सर येतात ना, त्याला राहण्याची सोय त्या बिल्डिंग मध्ये केली. आणि या वर्षी असं खेळण्यासाठी मुलांना टॉय लायब्ररी म्हणून ते केलंय. आणि ते हेच त्याचे सर्व खेळण्याचे खेळायचं सगळं साहित्य, बिझनेस आहे, हे अशी खेळ. आता मुली होणार ना या वर्षी, यासाठी गेल्या वर्षीपासून शिलाई मशीन चालू केलंय. 20 शिलाई मशीन शिकायला. ज्याला आवड ते शिकते. इथं कंटेनर लायब्ररी दररोज सकाळी 7 ला 7:30 मुलं इथं वाचा येतात. या ही भारतातली पहिली लायब्ररी कंटेनर लायब्ररी. हा. इथे सगळे इंग्लिशच पुस्तक आहे, मराठी पुस्तकांची लायब्ररी दुसरी आहे. हे मुलांनीच केले. हा सगळे चित्र मुलांनी. त्या मुलांनी काढलेले आहेत. हा. इथे संगीत रूम इथे क्लास होतात. पीटीचा होतो, पुन्हा मृदुंगाचा होतो. त्या टीव्हीवर क्लास चालतो. अमेरिकेहून काही शिकवतात आम्हाला. हा. इथे खेळण्यासाठी इथे जिम आहे. हे सगळे चित्र त्याने काय कॅम्प वाले दादा आलते ना, त्यानेच काढायला. हा नाही, इथून आलते.
इथे फिजिक्स लायब्ररी आहे आणि इथे क्लास पण चालतात कधी जेव्हा कॅम्प हे येतो होता ते क्लास चालतात. सर्व मोठ्याला जातात सर्व मोठ्याला दादा आम्हाला हे शिकवतात ते असं खोलून सीपीयू कसा असतो त्या खोलून दाखवतात. खोलून दाखवतो तुम्हाला. पार्ट्स वगैरे दाखवलं. हा काय काय असतात मध्ये इथे काय आहे? इथे सायन्स लॅब ते प्रयोग केले हे रघुनाथ माशेकर त्या बिल्डिंग उद्घाटनाला पद्मश्री पद्मभूषण 3 पुरस्कार झाले मोठे. ते खरखराची मुलं असंच काय असं सापडलं ना हळू तर इथं आणून ठेवतात. अभ्यास करायला. हा इथे पण पुस्तक आहे. इथे इलेक्ट्रॉनिक नर्सरी सर्व इथं नाही कंटेनर कंटेनर उत्तर काळात सगळं ठाणे सर येतात ते शिकवतात. इथे लहान मल्लखांब मोठा मल्लखांब दररोज शनिवारी आणि बुधवारी एक नॅशनल प्लेयर म्हणून एक सर आहेत ते येतात शिकवाय आम्हाला.